सगळ्यांना आम्ही देतोय. आमचं टार्गेट आहे 50,000 काही लोकांना या किट आम्ही वाटप करतोय, ज्याच्यामुळे नुसतं तात्पुरतं देऊन मतलब नाही. भविष्यात तुम्हाला त्रास होऊ नये, भविष्यात तुमच्या तब्येती खराब होऊ नये, भविष्यात ऑपरेशन. मग काय करतो आपण? 2.5 लाख 3 लाख 2 लाख त्यावेळेला हॉस्पिटलला टाकतो, जमीन घरं दारं विकून टाकतो. आणि मी नुसतं माझ्या ह्याच्यावरून सांगत आहे, पूर्ण रिपोर्ट आलाय. ज्यांनी बरोबर लक्ष दिलं नाही वयात आल्यानंतर, आपल्या शारीरिक बदलाचे लक्ष ठेवून त्याची स्वच्छता आपण जर राखली नाही तर त्याचा परिणाम सध्या तुमचं शरीर सहन करतं, पण काही वर्षानंतर ते रिफ्लेक्ट होतं आणि त्याची तब्येत आणि ऑपरेशन मध्ये आपल्याला होतं. आज कन्या दिन पण होता. त्या ताईला मी विशेष धन्यवाद देईन. त्या कन्याच्या आम्हाला ते सगळं करण्याकरता आम्ही सगळेजण म्हणजे कृतज्ञ झालो की आज कन्या दिन आहे. मुलं आणि मुली यांचा जो ऍव्हरेज रेट राहिला पाहिजे तो इक्वल राहिला पाहिजे. मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन माननीय कलेक्टर महोदयांचे आणि एसपी साहेबांचे. कलेक्टर साहेबांनी काय केलं? आल्यापासून अशा ज्या गोष्टी आहेत गावात गावात जाऊन ते समजून सांगतायत. कन्या दिन कसं झालं पाहिजे ते सांगतायत. आता परीक्षा झाल्या, आपल्याला आदत होती, आमचे बरेच शिक्षक लोक हे त्यांना काही येत नाही शिकवतात, मग काय करायचं? सामूहिक कॉपी करायची. कलेक्टर महोदयांनी सांगितलं, मी सगळ्या शिक्षकांचं बोलत नाही, पण 80% शिक्षकाचे आहेत त्यांना त्यांचाच अभ्यासक्रम येत नाही. जिल्हा परिषदचे सरकारी शाळेचे शिक्षक मी सध्या सांगतोय, शिक्षण सोडून रिकामे कामं जास्त करतायत. त्यांना जास्त न बोलता कलेक्टर महोदयांनी एक मोहीम राबवली. काय मोहीम राबवली? कॉपी मुक्त अभियान. आणि या वेळेला त्यांनी कित्येक चांगले बहादर आपल्या मोठ्या मोठ्या संस्था दाखवत होते की आम्ही फार चांगले पासिंग करतो, फार चांगल्या नोकरी लावतो, त्यांचा भंडाफोड पण झाला. आणि भविष्यात सांगून देतो, कलेक्टर महोदय आहेत, कोणतेही अधिकारी महोदय असतील, भविष्यात आता कॉपी चालणार नाही. आपल्या पासिंगचे जे रेट असतात तेच पासिंगचे रेट आपल्या मेहनतीचे असतात. आणि म्हणून असे एक उपक्रम आमचे अधिकारी महोदय राबवत आहेत. एसपी साहेब सुद्धा आल्यापासून बऱ्याच प्रमाणामध्ये अगोदर काय होतं, चोऱ्या चपाट्या ह्या समाजामध्ये चालतात,